नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचा ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या 100 ग्रॅम, लसूण घेतलेला, एक मोठी गड्डी लसणाची घेतलेली, थोडा लसूण जास्त घातला तरी चालेल, आणि 3 चमचे मुगाची डाळ मी भिजत घातली होती 1 तासभर। बघा मस्त अशी भिजलेली आहे, पूर्ण नितळून घेतलेला आहे पाणी। तवा बघा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं, आणि आपण काय करायचं माहिती आहे का, मीडियम गॅसवर मिरचीला डाग पडसर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मस्त बघा असे डाग पडसर मी चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता मी ह्याला खाली उतरून घेते। तवा मी खाली उतरून घेतलेला आहे, त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायची मुगाची डाळ। मुगाच्या डाळीच्या जागी तुम्ही चण्याची डाळ जरी टाकली तरी पण चालू शकते, आणि थोडी जास्त टाकली तरी पण चालू शकतं। हे पहिले मी सगळी टाकून घेतलेली आहे। डाळ बघा मी सगळी काढून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं, तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यात कुटा, खलबत्ता नसेल तर मिक्सरला बंद चालू करून जरी केली तरी चालेल। मी आता हे तव्यातच करणार आहे। अशा पद्धतीत बघा चांगल्या मिरच्या भाजल्या का लगेच बारीक होतं, आणि आपल्याला एकत्र बारीक करायचं, एकदम पेस्ट करायची नाही, आपल्याला दरदरीत करायचं आहे फक्त। मस्त बघा असं कुटून घेतलेलं आहे सगळीकडून। जी आपली डाळ होती ना, ते एका डाळीचे 2-2, 3-3 तुकडे झालेले आहेत। अशा पद्धतीत कुटून घ्यायचं, आपल्याला एकदम जास्त अशी पेस्ट करायची नाही। आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू शकता, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये मुठभर शेंगदाणे पण भाजून कुटू शकता। जसं असं कुठलं असं जरी कुठलं तर चालेल, किंवा कूट जर असेल ना शेंगदाण्याचं मोठं मोठं, ती जरी टाकलं तर चालेल। अर्धा चमचा जिरं पण टाकायचं। जेव्हा आपण मिरची भाजतो ना, मिरची चांगली अर्धी भाजत आली की मग जिरं टाकायचं, नाही तर जिरं जर तसं टाकलं तर जास्त भाजलं जाईल, जळून जाईल। आता हे आपण गॅसवर ठेवून घेऊया। गॅस चालू केलेला आहे आणि मी गॅसवर बघा हे ठेवलेलं आहे। ह्याच्यामध्ये काय, हे जर तुम्ही काढून घेतलं का नाही तर ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्याच्यामध्ये एखादा मोठा कांदा जरी तुम्ही भाजला आणि त्याच्यामध्ये हे जर टाकून जरी परतलं तरी चालेल। आता ह्याला काय करायचं, पहिलं 2 मिनटं परतून घ्यायचं गरम झाल्यानंतर। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता ह्यात आपल्याला थोडं तेलाची धार टाकायची, जास्त टाकायची नाही, एकदम थोडीशी टाकायची, आणि आता ह्याला चांगलं मस्त पैकी अजून 1 मिनिटभर परतून घ्यायचं। तर हे बघा असं खालचं निघतं, असं परतायला लागलं की तेल टाकल्यानंतर बघा 2 मिनटं मी मीडियम गॅसवर मस्त असं परतून घेतलेलं आहे। अशा पद्धतीचं एकदा मूग डाळ टाकून तुम्ही ठेचा करून बघा, चवीला एकदा छान लागतो ना, मस्त लागतो एकदम। अशा पद्धतीचा जर हा ठेचा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।